नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये. बरेच दिवस झाले असा फ्रंटमधून मी कधी व्हिडिओ काढला नाही, खूप दिवस झाले. तर आज आपण सुरू केलेली आहे व्हिडिओची सुरुवात माझ्या चेहऱ्यापासून. आणि आता लुक बघून घ्या तुम्ही, कसा वाटतो मी. आज आपल्या इथे सत्यनारायणची पूजा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण ती न्यू इयरला करत असतो. तर यावर्षी सत्यनारायणच्या पूजेला बरेच नवीन मेंबरसुद्धा येणार आहेत. तसेच आता पूजेची सुरुवात होत आहे, 8 वाजत आहे. मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर आता आपण वर जाऊन बघूया पंडितजी आले का, पूजा स्टार्ट झाली आहे का, आणि बाकीच्या चर्चा आपण नंतर करूया. त्यापूर्वी माझा पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला. ब्लॅक पॅन्ट, शर्ट घेतलेलं आहे. कांचनताईने घेतलं होतं शर्ट आपल्या भाऊबीजला, तर तेव्हापासून मी घातलंच नव्हतं. तर म्हटलं चला आजचा दिवसही चांगला आहे आणि व्हाईट छान असतं, तर घालून घेतलं. कसं वाटतंय नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला आता वर जाऊया. तर वर आपले पंडितजी आले होते आणि पूजेला सुरुवात झाली होती. तर इथे आम्ही दरवर्षी वरतीच करतो आहे आता पूजा, कारण खाली जागा कमी पडतं. मग खाली जेवणाची अरेंजमेंट असते. बरेच लोक, आपण 50 लोकांचं जेवण ठेवलेलं आहे. तर आता सकाळची पहिले पूजा आहे आणि मग पूजा झाल्यावर आपण सगळे जेवणाच्या तयारीला लागणार आहे. तर इथे दादा पण रेडी आहे, वहिनी आहे. यावेळेस दादा आणि वहिनी बसणार आहे यावेळेस पूजेला. दरवर्षी पप्पा आणि मम्मी बसायचे, पण यावेळेस दादाचं लग्न झालेलं आहे. तर नवीन जोडपं असल्यामुळे यांना मान मिळतो, मग ते बसलेले आहेत दोघंजणं. तर अशा पद्धतीने आमच्या इथे दरवर्षी पंडितजी हेच असतात आपले, करंजकर आजोबा. आणि यावेळेस वहिनीचे आई बाबा देखील आलेले, आदल्याच दिवशी आले होते ते पण. तर बघूया थोडी पूजा कशी होत आहे. तर आरती वगैरे करू आणि मग आपल्या कामाला लागू भंडाऱ्याच्या. श्री सत्यनारायण नैवेद्यम समर्पयामि. श्री सत्यनारायण तांबूलम समर्पयामि. याच्यावर एक पळी पाणी सोडून द्या. श्री सत्यनारायण फलानि समर्पयामि. श्री सत्यनारायण दक्षिणां समर्पयामि. मुक्तता करून राजाच्या समोर आणली व नम्रतेने म्हटले, महाराज आपल्या. मला हसा या गोष्टीचा येत होता की इथे कथा चालू आहे आणि हे दोघं जण इथे पेपर वाचत आहे. म्हणजे एवढ्या कथा ऐकायची सोडून त्यांना पेपर वाचायची पडली होती. तर इथे कथा बऱ्याच वेळ चालली, 9:30पर्यंत. मग आपली पूजा झाली आणि मग आम्ही आरती करायला सर्व उभं राहिलो. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस ममे मात्रे मान कामना पूर्ती. युक्त पुराण श्रवण परिमळ द्रव्य सहित पुष्पमाळ युक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण दक्षिण करता प्रसन्न तू नारायण. जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा. पंचारती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा. पंचारती ओवाळू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. देवता भोई मा देवता भोई नमा नमस्करोमी. आजीच्या आई वडील चल खाली. आता कोणी आलं की त्याला प्रसाद द्यायचा काय? श्रद्धा साडी घालत आहे का? मी चालली मग खाली. चला आम्ही जातो आता खाली. साई चाकू असेल ना? चाकू आहे ना? काकू चाकू दे, चाकू द्या. काकू चाकू दे. हा? हे फक्त वांगे बटाटे भाजीचे कापायसाठी दे. बाकीचं ते सगळं तर तुलाच कापणं आहे. दे. हे पूर्ण झालं की घेते राजी घेत जरा. मनीषा तू घेते ना? नाही छान आहे. छान आहे. पक्या कामवाल्या वाटून राहिल्या काकू. पक्या कामवाल्या वाटून राहिल्या. पॅक बिक करून आल्या त्या कामवाल्या बाया. सकाळी थंडीच्या कामवाल्या बाया सकाळी कशा येतात, त्या केंद्रात कशा येतात, त्या कामवाल्या एकदम बांधून बुंधून जाईल.
रिकाम्या होत्या, बिचाऱ्या इतके दिवस झाले. आता तर काम भेटलं ते. मानधन गिनधन काही भेटणार नाही जेवण सुद्धा असं. डब्बा असते ना त्याले, डब्बा असते ना, कामवाल्या बाय डबा घेऊन जातात. त्या दिवशीच आणून ठेवला. डबा आणून ठेवला, त्याच्या पहिले सवय लागली. नाही, जेवण भेटलं तरी बस झालं. जेवण भेटलं. तर सकाळी पूजा चालू असताना मी खाली आलो आणि काही फुलं दिसली मला झाडाला, ती तोडून घेतली. कारण आपले गणपती बाप्पांना हार करायचा होता. म्हटलं जरा रिकाम्या वेळात तेवढं होतं. मग छान फुलं तोडली आणि त्याचा छोटासा असा हार बनवून घेतला आणि गणपती बाप्पाला म्हटलं चला घालून देऊया आता. तुरड्या काढते मस्त तुरड्याचे लंबे तो डालभर काढते. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला हार आणि थोडंसं छान फुलं होती तर सजवून घेतलं. आणि आता भाजीला सुरुवात झाली होती. तर मम्मी आणि दादा करत होते, त्यात अक्षयने आणि वहिनीने देखील हातभार लावला. तर कशी झाली भाजी नंतर आपण बघूया. तर काय काय टाकतात या भाजीमध्ये, मसाले वगैरे. जेवढा झाला तो याच्या पनीर भरून ठेवत आराम करू द्या त्याला सध्या. भाजी संपली तर बनवायच्या हिशोबाने जाऊ दे. भाजी संपली तर बनवायच्या हिशोबाने राहू दे. काय माहित मसाला आहे, पण ते वांग्यान ते कमी पडेल ना. घट नाही, चांगली पतली. पाणी आतमध्येच आहे, आतमध्ये घेऊन जा आता. थोडंसं पाणी टाका पहिले, तरी येते मग. तरी आली ना. हा आली. नात करते काय नाही का, नात करते काय, यावंच लागतं नाही. हॉटेल महाजन. कुठं ऊन आमच्या इथं हे घर बनलं एवढं मोठं बाजूनं. ऑर्डर तो फोटो काढून द्यायला ऑर्डर असतं पाहिजे आम्हाला रे. पाहुणे तिला धावतच येतात. आय 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 बाय 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 बाय. नाही, भांडे घासायचे आहेत. चला भांडे घासायला आले तुम्ही, बरोबर टाइमवर आले. पाहिजे आजीचा हात आहे, आजीचा हात मुळे दाबून घेशील. ईशान कुठे आहे? ईशान हो का? कशी झाली तरी मस्त. थांबरे काय पाहिजे अक्षय? इसू एक तो उपाशी राहते सवय नाही. टेस्ट घेताय सध्या, टेस्ट स्पीड कशा वाढायची सध्या ते दुपारी ईश्वरी
अरे काका कुठे गेले? अरे एकदम एस्थेटिक पूजा. एस्थेटिक पूजा. एस्थेटिक पूजा. फ्लॅश मारायला. असं वाटते पण असं वाटतं लावलंच का एवढा असा ग्लो करते त्यांचा चेहरा वेगळाच ग्लो करते. धनश्री काय म्हणते? विसरली ती. बाय बाय. तिकडेही बोलावं नव्हतं म्हणे. चला बाय बाय. फिरायला कुठे जास्त साधं भेटतच चल बस गौरव चल. सुधू तू जेवला ना? छान झाली खरंच एकदम. फक्त थोडी तिखट पाहिजे. हा फेकी झाली सगळ्यांना. ठेचा पाहिजे होता नाही. मला वाटतं की तुला तिखट लागली. पण मला समजून माझी तिखट पाहिजे. थैल्या नेताना तुम्ही नेली नाही थैली. पक्क्या कामाला तेव्हा ते पदरात घास काही बाया पदरात नेऊन राहिल्या चोरून. तुम्ही कुठं नेऊन राहिले? बाय बाय. हो इकडे येऊन रेडी व्हायचं. आता थकली ती जीवारून. चल बाय बाय बाय.